श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे माझं चॅनल नीता इजी शिलाईमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण 29 छातीचे कटोरी ब्लाऊज कशा प्रकारे कट करायचे आणि तेही डायरेक्ट कपड्यावरती हे आपण पाहणार आहोत. त्यासाठी मी ते ब्लाऊज पीस डबल फोल्ड करून घेतलेला आहे. फोल्डिंगची बाजू माझ्याकडच्या साईडला आहे आणि तिन्ही साईडला सुट्टे पदर आहेत. तर आता आपण ह्याच्यावरती ब्लाऊजची मापे टाकणार आहोत. मी इथे खालच्या साईडला एक लाईन आखून घेतलेली आहे, कारण ब्लाऊज पीस आपला वर खाली आहे हे पाहू शकता तुम्ही. त्यामुळे इथे एक लाईन आखून घेतलेली आहे. ह्या लाईनीवरती आपण ब्लाऊजची मापे टाकणार आहोत. तर ब्लाऊजची उंची ही 12.5 इंच आहे. त्यामध्ये 1 इंच मिसळून आपण 13.5 इंचावर पॉईंट देणार आहोत. तसेच शोल्डर आपला 5.5 इंच आहे. तर 5.5 इंचावर एक पॉईंट देऊन लाईन आखून घेतली. तसेच मुंडा शोल्डरपेक्षा अर्धा इंच आपल्याला जास्त घ्यायचा आहे, म्हणजे 5.25 इंच घ्यायचं आहे. तर इथे 5.25 इंचावर एक पॉईंट दिलेला आहे. हे देखील तुम्हाला इतकंच अंतर घ्यायचं आहे हे पाहून घ्यायचं आहे. इथे आपण 5.25 इंच शोल्डर घेतलेला आहे, तर इथं देखील तितकंच आहे का. जर तुम्ही अंदाजे जर ही मुंड्याची लाईन आखला तर माप कमी जास्त होऊ शकतं. त्यामुळे देखील तुमच्या मुंड्यामध्ये घोळ किंवा चुण्या येऊ शकतात. त्यामुळे इथे आपण ही मुंड्याची लाईन आखताना पहिला आपल्याला हे अंतर इतकंच आहे का ते पाहून घ्यायचं आहे, मगच आपल्याला ही लाईन आखायची आहे. तर मी इथे देखील 5.5 इंच आहे का ते पाहून घेतो. पहा, तर हे 5.5 इंचावर एक पॉईंट दिला आणि ही लाईन आपण आखून घ्यायची. तर या ब्लाऊजची छाती 29 इंच आहे. तर 29चा चौथा भाग 7.25 इंच होतो. तर 7.25 इंचावर एक पॉईंट दिला. तसेच 1.5 इंच आपण मार्जिनसाठी घेणार आहोत. तर 1.5 इंचावर एक पॉईंट देऊया आणि ही लाईन आपण आखून घ्यायची आहे. ही आपली छातीची लाईन आखून घेतली. तर कंबर पहा 26 इंच आहे. तर 26चा चौथा भाग 6.5 इंच होतो. तर 6.5 इंचावर एक पॉईंट देऊया. पाठीमागील डाकासाठी 1 इंच घ्यायचं आहे आणि मार्जिन आपलं 1.5 इंच आहे. तर मार्जिन ते 1.5 इंच घ्यायचं आहे. तर ह्या 1.5 लाईन आपण ही मार्जिनची आणि फिटिंगची लाईन आपण आखून घेऊया. तर गळा रुंदी मी इथे फक्त 2 इंच ठेवणार आहे, कारण ब्लाऊजचा पाठीमागील गळा देखील डीप आहे आणि ब्लाऊजची छाती देखील खूपच कमी आहे. तर गळा रुंदी 2 इंच घेतलेली आहे आणि पुढील गळा आपला 4.5 इंच आहे. 4.5 त्यामध्ये मार्जिनसाठी 1 इंच मिसळा, म्हणजे एकूण 5.5 इंचावर आपण पॉईंट देणार. इथे देखील आपल्याला 2 इंच गळा रुंदी घ्यायची आहे आणि हा बॉक्स आपण घ्यायचा आहे आणि हा गळ्याचा आकार काढून घ्यायचा. तर आता आपण मुंड्याची माप पाहूया. तर इथे पहा, मी 1.25 इंचावर एक पॉईंट देणार आहे. 1.25 इंचावर एक पॉईंट दिला आणि 1.25 इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे. तसा ते पुढे घ्यायचा आहे आणि 1.25 इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे आणि अशा प्रकारे आपल्याला मुंड्याचा आकार काढून घ्यायचा आहे. तर आता आपले मुंड्याचे आकार काढून झालेले आहेत. आता आपण पाहूया क्रॉसपट्टी. तर क्रॉसपट्टी ही 3 इंच आहे आणि ह्या साईडला 2.5 इंच. तर ही तिरकी लाईन देखील आपण आखून घेऊया. तर कटोरी आपली 4.5 इंच आहे. तर 4.5 इंचावर एक पॉईंट घेऊया आणि ह्या खालच्या मुंड्यापासून आतल्या साईडला 2.5 इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे आणि हा जो आपला गळ्याचा 4.5 इंचाचा पॉईंट आहे, हे तिन्ही पॉईंट जोडून आपण कटोरीचा आकार काढून घेणार आहोत. तर आता हे कट करून घेऊया. तर आता हे कट करून झालेलं आहे. आता आपण पहिला बाहीचं कटिंग पाहूया, त्याच्यानंतर आपण कटोरी आणि साईड पीस पाहणार आहोत. तर इथे खालच्या साईडला देखील मी एक लाईन आखून घेते. तर बाही उंची ही 3 इंच आहे. त्यामध्ये अर्धा इंच मार्जिनचा मिसळून आपण 3.5 इंचावर एक पॉईंट देणार आहोत आणि इथून 2.25 इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे आणि बाहेर रुंदी आपली 7 इंच आहे. तर 7 इंचावर ते लाईन आपण घेतो. तसेच बाहीची उंची आहे त्याचा निम्मा आपल्याला कॅफेट घ्यायचा आहे, म्हणजे 3 इंच बाही आहे तर 1.5 इंच आपण कॅफेट घेणार आहोत. तर तुम्ही असा केक फोल्ड करून घेऊ शकता.
आणि इथून इथं आपल्याला अशी तिरकी लाईन आखून घ्यायची आहे आणि इथून पुढं आपल्याला 1.5 इंच मार्जिनसाठी घ्यायचं आहे. तर मी 1.5 इंच मार्जिनसाठी घेतलं. तर दंडघेर हा 5.25 इंच आहे. तर 5.25 इंचाचा एक पॉईंट दिला आणि मार्जिनसाठी 1.5 इंच घेतलं. तर आता ही बाही आपण कट करून घेऊया. आणि बाही अशी उघडून घ्यायची आहे आणि उघडून घेतल्यानंतर जिथं 2 इंचाचा पॉईंट आहे तिथून जिथे बाही रुंदीचं पॉईंट दिलेलं आहे तिथंपर्यंत किती अंतर हे पाहायचं आहे आणि त्याचा सेंटर काढायचा आहे. तर हा सेंटर काढून घेतला आणि सेंटरपासून खाली अर्धा इंचाने पॉईंट द्यायचा आहे. आणि पहा अशा प्रकारे 1/2 इंचावर पॉईंट दिला आणि अशा प्रकारे पुढच्या बाहीचा आकार काढून घ्यायचा आहे. इथे देखील आपल्याला कात्रीने कट मारून घ्यायचं आहे. तर ही आपली बाही तयार झाली. आता आपण कटोरी आणि साईड पीस पाहूया. तर हे पहा, हा जो साईड पीसचा भाग आहे हा पुढचा भाग आहे तो मी असा फक्त ह्याच्यावरती असा पलटून घेणार आहे. अगदी व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे. आणि इथे शोल्डरच्या ठिकाणी एक लाईन आखून घ्यायची आहे आणि थोडीशी मुंड्याजवळ आणि इकडं आपल्याला पूर्ण लाईन आखायची आहे. आणि अगदी थोडंसं हाताने प्रेस करायचं आहे. तर आपला साईड पीसचा आकार उठलेला आहे तो आपण आता कट करून घेणार आहोत. तर हा साईड पीस झालेला आहे कट करून. आता आपण कटोरी पाहूया. तर हे पहा, मी ते कटोरीमध्ये काढणार आहे आणि ह्या साईडला आपण क्रॉसपट्टी काढणार आहोत. तर हा पुढचा भाग आहे जो कटोरीचा तो आपण असा पलटी करून घेणार आहे. आणि इथे जिकडे फोल्डिंगची बाजू आहे त्या साईडलाच फक्त एक लाईन आखून घ्यायची आहे आणि ह्याच्यावरती सुद्धा असं थोडंसं प्रेस करायचं आहे म्हणजे कटोरी देखील तुमची उठेल. हे पहा, तर कटोरीचा देखील आपला आकार उठलेला आहे. तर आता आपण कटोरी वाढवूया. तर पहा, ही छोट्या साईजची कटोरी आहे. तर कशा प्रकारे वाढवायची, तर काही फरक करायचा नाही, सेमच वाढवायची आहे. तर हे पहा, ह्या साईडला 1.25 इंच आणि ह्या साईडला 1.25 इंच आणि ह्या 2 इंचा सेंटर काढायचं आहे. सेंटरपासून खाली आपल्याला 1.5 इंच घ्यायचं. आणि ही तिरकी लाईन आखून घ्यायची. ही देखील तिरकी लाईन आपण आखून घ्या आणि इथून इकडे आपल्याला अर्धा इंच वाढवायचं आहे आणि अशा प्रकारे कटोरीचा आकार काढून घ्यायचा. आणि इथे 1/2 इंच वाढवायचं आहे फक्त आणि ही तिरकी लाईन आखून घ्यायची. तर हा आपला कटोरीचा आकार झालेला आहे. तर ही आपली आता कटोरी वाढवून झालेली आहे. आता मी कट करून घेते. तर ही कटोरी देखील कट करून झालेली आहे. आता क्रॉसपट्टी राहिलेली आहे. तर ही पहा, तर क्रॉसपट्टीसाठी मी डबल कपडा घेतलेला आहे आणि क्रॉसपट्टी आपली 3 इंच आहे. तर इथे आपण अस्तरचं ब्लाऊज असल्यामुळे आपण 3.25 इंच घेणार आहोत आणि ह्या साईडला त्याच्यापेक्षा अर्धा इंच कमी म्हणजे 2.25 इंच घेणार आहोत आणि ही क्रॉसपट्टीची तिरकी लाईन आपण आखून घ्यायची आहे. आता आपण ही क्रॉसपट्टी कट करून घेऊया. आता आपण ज्या ब्लाऊज पिसावरती पुढच्या भागाची मापे टाकलेली होती तो आपला पाठीमागील भाग आहे ब्लाऊजचा. त्यावरती आपण आता पाठीमागील गळ्याचे माप टाकूया. त्यासाठी मी 2 इंच गळारुंदी घेतलेली आहे आणि पाठीमागील गळा लांबी ही 10 इंच आहे आणि मार्जिन सोबत 10.5 इंच होतं. तर 10.5 इंचावर एक पॉईंट देऊया आणि इथे आपण बॉक्स तयार करून घेणार आहोत. आता इथे मी पानगळा काढून घेणार आहे आणि या पानगळ्यावरती मी सुंदर डिझाईन देखील बनवणार आहे. तर ते तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तसेच तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच तुमच्या जर काही शंका असतील तर मला कमेंट करा. थँक्यू.